मध्ये छान चालत होती. तिकडं माती जास्त आहे. टर्न करून घ्या माझ्याकडं. नाही, पुढून घ्या, पुढून घ्या. लेफ्ट साईडला पुढून टर्न करून घ्या. इथं जेवढी खालीवर गाडी हलती ना अशी, तेवढी आपल्याला बसण्याची पण प्रॅक्टिस होऊन जाती. शक्यतो असं थोडंसं ग्राउंडला खराब रोडलाच शिकलं पाहिजे, तेवढं बॅलन्स चांगला येतो. हो, असं प्लेन जागेवर शिकलं ना तर गाडी हलत नाही ना, मग आपल्याला कळत नाही कसं बसायचं गाडीवर, बॅलन्स कसं करायचा. अशी खालीवर जागा असली ना तर ते पण एक आपली प्रॅक्टिसच असते. आता इथं कधी उंच आहे, गवताचे टेकडं ते असं पण आहे, खालीवर जागा आहे. गाडी बघा कशी हलती ना. नजर समोर ठेवा फक्त. आता नजर तुमची समोर राहत नाही, त्याच्यामुळे रेस कंटिन्यू राहत नाही. रेस कंटिन्यू राहिली ना तर बॅलन्स पण बरोबर येईल. पुढं वल्ल आहे, लेफ्ट साईडला टर्न. हो, सावकाश, स्लो. लेफ्ट साईडला टर्न. तिथं खूप खाली आहे, तुम्ही थोडं स्पीड द्या फक्त. माझ्याकडं हळूहळू काढून घ्या तिथून. थोडंसं खाली ना मागचं चाक खड्ड्यात आहे, त्याच्यामुळे स्पीड थोडी जास्त, अजून थोडी जास्त. हां, अशी थोडी जास्त द्यावं लागते. जर चाक खड्ड्यामध्ये गेलं, असं याच्यात गेलं तर खोलमध्ये. हां, देत राहा कंटिन्यू. थोडीशी अजून समोर येऊस तर द्यावं लागेल. अजून खालीवर जागा आहे तिथं. नजर समोर ठेवा आणि जाऊ द्या, फ्रीली जाऊ द्या. हँडलवर जोर नका देऊ, हाताने एकदम लूज पकडायची गाडी. आपण काय करतो, घाबरून हँडल पॅक पकडतो, आणि हँडलला पॅक नाही पकडायचंय, पायावर गाडी पकडायची. जिकडं जाईन तिकडं फ्री जाऊ द्या. हँडल आपण नंतर कव्हर करू, आपल्याला फक्त रेस कंट्रोल करायची आज. व्हेरी गुड. सुरेखा मॅडमचा आज दुसरा दिवस आहे प्रॅक्टिस करायचा. छान चालवत आहे मॅडम. दुसऱ्या दिवशी आज त्यांना फक्त रेसची प्रॅक्टिस करायची. पहिल्या दिवशी आपण गाडी स्टॉप कशी करायची हेच शिकवतो, आणि दुसऱ्या दिवशी रेस कंट्रोल करायला शिकवतो. हँडल कंट्रोल नंतर शिकवतो. हँडल आणि रेस दोन्ही बी जर स्ट्रेट चालवायचा प्रयत्न केला ना तर गाडी लवकर येत नाही. त्याच्यासाठी तुम्ही पहिले स्टॉप करायला शिका पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी तुम्ही रेसवर कंट्रोल शिका. जोपर्यंत तुम्हाला ही रेस समजत नाही तोपर्यंत तुमचा बॅलन्स येत नाही. त्याच्यामुळे आज आपण रेसवर कंट्रोल कसं करायचं ते शिकतोय. रेस कंट्रोल झाली आणि पाय वरती आले की मग आपण हँडल लेफ्ट राईट कसं चालवायचं, स्ट्रेट कसं चालवायचं ती प्रॅक्टिस करतो. आता ही रेसची प्रॅक्टिस कोणाची 2 दिवस चालती, कोणाची 3 दिवस, ज्याच्या त्याच्या समजण्याचा भाग येतो. जोपर्यंत रेसवर कंट्रोल येत नाही तोपर्यंत आता हीच प्रॅक्टिस राहील. ज्यावेळेस मॅमला रेसची प्रॅक्टिस होईल त्याच वेळेस मॅमला बॅलन्स कळेल. स्टॉप, रिटर्न, लेफ्ट रिटर्न. असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. घरी पण तुम्ही व्हिडिओ बघून शिकू शकतात गाडी. भरपूर टिप्स देत असते मी शिकवताना, लाईव्ह पण टाकत असते. तुम्ही बघून पण तुम्हाला थोडंसं मोटिवेट होईल, आणि मला पण थोडंसं छान वाटतं तुम्ही बघितले तर. आजकाल लेडीजला गाडी येणं खूप गरजेचे झालेलं आहे. धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला स्कूटी ही चालवता आलीच पाहिजे. एक तरी गाडी लेडीजला कोणती तरी आली पाहिजे चालवता. ॲटलिस्ट 4 व्हीलर, स्कूटी, काही का होईना, खूप गरज आहे आज. छान रेस कळते आता तुम्हाला. फक्त तुम्ही थोडंसं घाबरते आहे ना, थोडीशी भीती. त्या भीतीलाच कंट्रोल करायचं आहे. भीती आणि रेस. रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, आणि
स्लोली चालवा, घाई अजिबात करू नका. जशी तुम्हाला समजन तशी स्लो स्लो चालवा. आपल्याला काही घाई नाही आहे. मी शिकवताना कधीच घाई करत नाही. का बरं की घाई करायचं काम नसतं. शिकवणं म्हणजे त्यांची एक स्किल असते. त्यांना जोपर्यंत समजन, जोपर्यंत कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत ते पण रेस करत नाही. त्याच्यामुळं गाडीला घाई करून नाही, चालवून कर रेस रेस असं म्हणायचं काम नसतं. की त्यांना थोडं स्टेबल होऊ द्यावं लागतं. जोपर्यंत त्या स्टेबल होत नाही त्या स्वतः डेअरिंग करत नाही. ज्या वेळेस त्यांना कम्फर्टेबल वाटतं ना त्यावेळेस त्या बरोबर रेस करतात. त्याच्यामुळं आपण शिकवायला घाई करत नाही. आणि कधी कधी त्यांच्या मनाने शिकू द्यावं लागतं. छान बघा, नेताच यायचं छान. जेव्हा गाडी चालती ना तेव्हा पाय थोडेसे हवेत ठेवायचे, असे चालवायचे नाही. हो, थोडेसे हवेत तरंगते. आणि बिंदास थोडीशी रेस वाढवा. लागलंच तर काय करा, स्टॉप स्टॉप. हे रेस आहे ना, इथं बघायचं काटा पहिल्या काडीला दुसऱ्या काडीला टच होतो का. 20 पर्यंत नाही जाऊ द्यायचं, पण ह्या पहिल्या काडीला नाही तर दुसऱ्या काडीला जर तुम्ही एवढी रेस दिली ना तर तुम्हाला बॅलन्स कळन. रेस कमी ना तर बॅलन्स नाही होत गाडी. हां, आपली पहिली काडी रेसची नाही तर दुसरी काडी इथपर्यंत तुम्ही रेस नेली ना तर तुमचा बॅलन्स बरोबर होईल. ठीक आहे, थोडंसं बघा रेसकडे आणि थोडं समोर बघा. ग्राउंड आहे त्याच्यामुळे काही घाबरू नका. आणि रेस दिली का तुम्हाला आयडिया येईल बॅलन्स कसा होतो. का बरं की गाडीला रेस लागते तेव्हाच बॅलन्स होतो. जोपर्यंत आपण रेस देत नाही ना तोपर्यंत बॅलन्स नाही होत. ते रेस कमी होऊन जाते ना म्हणून होतं ते. तुम्हाला मी त्याच्यासाठी सांगते, तुम्ही काटा बघा आणि रेस द्या. नाही होणार गाडी तशी. काय होऊन जातं, गाडी चालायला लागते आणि तुम्ही पूर्ण रेस बंद करतात. बंद केल्यामुळे गाडी वागते. ती रेस तुम्ही कंटिन्यू ठेवा. पहिल्या काडीपर्यंत ठेवा नाही तर दुसऱ्या, म्हणजे 5ची रेस ठेवा नाही तर 10ची रेस ठेवा. आणि ती जितके लांब जाईल तितकी कंटिन्यू ठेवून बघा. स्टॉप नका करू. जोवर तुम्ही रेस समजून चालवत नाही ना तोवर ती गाडी वागणार आहे. तुम्ही रेस एकदा कंटिन्यू ठेवली ना 5चा स्पीड नाही तर 10चा स्पीड, तेव्हा ती बॅलन्स होईल. बिंदास. हा, मूठ फिरवताना बघत राहा किती रेस लागते तिला. हां, ठीक आहे. आलं का लक्षात. थोडंसं बॅलन्स करायला. आता तिकडं खूप दगड आहे, इकडंच टर्न करा, तिकडं नको जायला. स्लोली टर्न. हो, माझ्याकडं. हां, स्ट्रेट घेतली तरी चालेल. ठीक आहे, चांगला रोड आहे स्ट्रेट, पण छान आहे ग्राउंडचा स्ट्रेट. जाऊ द्या. थोडीशी 5 आणि 10चा स्पीड लावून धरा तरच तुमचं बॅलन्स होईल आणि गाडी वाकणार नाही. बघा, स्टॉप करायच्या वेळेसच गाडी हलायला लागते ना. हां, मग ती तुम्हाला रेसवर कंट्रोल करण्यासाठीच सांगते की हाताला मागं पुढं करत राहा. कधी रेस द्या, कधी कमी करा, कधी रेस द्या, कधी कमी करा. ग्राउंड आहे त्याच्यामुळे गाडी कंट्रोल नाही करायची तुम्हाला. मी म्हणते जिकडं जाईन तिकडं हँडल जाऊ द्या. फक्त रेस कंटिन्यू कशी राहील ते समजून घ्या. हो, मागं एक पुढं करता येते ना, तेच तर गाडी राहती चालवायची. तुम्हाला ॲडजस्ट करता आली पाहिजे ना रेस, आणि ती ॲडजस्ट करता येत नाही म्हणून बॅलन्स येत नाही. चालवा. इथं ग्राउंडला मुलं आले वाटतं, आता त्यांचं क्रिकेट चालू होतं का. ठीक आहे, आपण चालू तर वर तिकडे पुढे चालवा तुम्ही. सरळ जाऊ आपण. मुलं आले इथं क्रिकेट खेळायला, त्याच्यामुळे आम्हाला पण आता थोडं साईडला जावं लागेल. आपण स्ट्रेट चालू, सावकाश. रेसला मागं पुढं करतच राहा. कमी स्लो जास्त
कंटिन्यू आपण हां कंटिन्यू तिकडे जाऊ आपण स्ट्रेट. तिकडं कोणी नाही ना, तिथं पण मुलं खेळताय. ठीक आहे, अजून पुढे जाऊ आपण आणि त्या तसं. ग्राउंडला जाऊ मग. इकडे सगळेच मुलं आले वाटतं. हां ठीक आहे, असे टर्न करून जाऊ आपण. चालवा. ठीक आहे, बाय बाय. इथं ग्राउंडवर मुलं आले. आता आम्ही स्टॉप करतोय. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.